नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वृश्चिक राशी एक मोठी घटना घडणार आहे. 17 ते 31 जुलै या दिवसामध्ये तुमचं राशी भविष्य काय असणार आहे, तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी तुमचं राशी भविष्य काय असणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुम्हाला एक चांगलं मोठं सरप्राईज देणार आहे तुमचं राशी भविष्य. कारण समाजात तुमचं नाव अचानक मोठं होणार आहे आणि त्यामुळेच लोक तुम्हाला भेटायला, तुमचं कौतुक करायला तुमच्या घराकडे धावत येणार आहे. अनेक दिवसापासून जे लोक तुमच्याकडे पाठ फिरवून चालत होते तेच लोक आता मान खाली घालून तुमच्या दारावर उभे राहतील, तुम्हाला दिसतील. हा चमत्कार तुमच्या आयुष्यात एक पूर्णपणे नवीन आणि सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत खूप संघर्ष झाला, पण आता मात्र नशिबाचं चक्र फिरायला वेळ लागणार नाही. कारण वृश्चिक राशीच्या मित्रांनो, 17 जुलै ते 31 जुलै या दिवसामध्ये खूप आनंदाची बातमी आणि अभिमानाची, कौतुकाची थाप तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या या संपूर्ण प्रवासामागे, या बदलत्या नशिबामागे तुमचा मुख्य ग्रह म्हणजे मंगळ ग्रहाची खूप मोठी शक्ती आहे. मंगळ हा ऊर्जेचा, हिमतीचा आणि धाडसाचा कारक ग्रह मानला जातो. सध्या याच मंगळ ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी अतिशय सोयीची आणि फायद्याची बनत चालली आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात आणि मनात एक वेगळीच ताकद, नवा उत्साह तुम्हाला जाणवू शकेल. मंगळाच्या या चांगल्या प्रभावामुळे तुमच्या रखडलेली आणि अडकलेली मार्ग आता एकदम सोपे, मोकळे होणार आहेत. जो शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता तो आता स्वतःहून मागे हटणार आहे. मंगळ ग्रह तुम्हाला संकटाशी लढण्याची खूप मोठी हिंमत देतो आणि याच हिमतीच्या जोरावर तुम्ही या काळात खूप मोठी झेप घेणार आहात. तुमच्या डोक्यात नवीन कल्पना येतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ देखील मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव समजून घेणं प्रत्येकाला जमलं असेल असं नाही. कारण तुमच्या स्वभावातील सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही लोकांवर खूप लवकर आणि अतिशय मनापासून विश्वास ठेवता. एखादी व्यक्ती गोड बोलली की तुम्ही तुमचं मनातील सगळं तिच्यासमोर मोकळं करता आणि हाच व्यक्ती तुमचा नेमका त्याच स्वभावाचा फायदा घेऊन नंतर लोक तुम्हाला फसवतात. पण या कमजोरीबाबत तुमच्याकडे एक खूप मोठी आणि अफाट ताकदसुद्धा निसर्गाने दिली आहे. ती ताकद म्हणजे तुमची जिद्द आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. तुम्ही कितीही वेळा अपयशी झाला किंवा संकटात सापडला तरीही तुम्ही पुन्हा एकदा पक्षासारखे उडण्याची झेप घेता. संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता तुम्ही स्वतःच्या हिमतीवर शोधून काढता. तुमची ही जिद्द आता तुम्हाला खूप मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन नक्कीच जाणार आहे. येत्या काळात तुम्हाला एका मोठ्या धोक्याचा सामना करावा लागू नये म्हणून एक महत्त्वाचा आणि हुशारीचा इशारा नीट समजून घ्या. तुमच्या आजूबाजूला अशी एक व्यक्ती आहे जी समोरून खूप गोड बोलते पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करते. या व्यक्तीला ओळखण्याची एक अतिशय सोपी पद्धत म्हणजे जेव्हा ही व्यक्ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती इतर लोकांशी खूप वाईट निंदा करते. जी व्यक्ती तुमच्या निंदा तुमच्याजवळ करू शकते ती नक्कीच निंदा तुमची दुसऱ्याजवळही करू शकते, हे मात्र विसरू नका. ही व्यक्ती सतत तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि पैशाबद्दल जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करतात असे तुम्हाला दिसत असेल तर अशा व्यक्तीपासून वेळी सावध राहा आणि आपल्या घरातील गुप्त गोष्टी किंवा तुमचे प्लॅन्स अशा लोकांसोबत अजिबात शेअर करू नका किंवा त्यांना सांगू नका. नाहीतर याच गोष्टीचा फायदा घेऊन ती व्यक्ती तुमच्या कामात खूप मोठा अडथळा आणू शकते. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि खास शक्ती म्हणजे तुमची जबरदस्त अंतर्दृष्टी आणि लोकांची मन ओळखण्याची समजूतदारपणा. तुमच्यासमोर उभी असलेली व्यक्ती नेमकी काय विचार करते, याचा हेतू काय आहे हे तुम्हाला पहिल्याच भेटीत लगेच समजतं. तुमचा अंदाज कधीच चुकत नाही कारण तुमचे मन आतून तसे स्पष्ट संकेत देत असतं. आणि या शक्तीचा वापर करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे निर्णय घेण्याचा वेळ आली आहे. कारण कोणावरही विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे ठरवण्याची वेळ तुमच्या आतल्या आवाजाला नक्की आता पूर्ण होणार आहे आणि ती वेळ आली आहे. तुमच्यासमोर समजूतदारपणामुळे तुम्ही येणाऱ्या अनेक संकटांना, या नुकसानाला आधीच ओळखून स्वतःला सुरक्षित ठेवू शकणार आहात. आणि ही तुमची सिग्नेचर शक्ती आहे आणि ती तुम्हाला नेहमीच गर्दीत सर्वात वेगळी आणि यशस्वी बनवेल.
तुमच्या घरात आता काही बदल होऊ घातले जातात आणि हे बदल तुम्हाला खूप मोठे संकेत देत आहेत. जर तुमच्या घरात मुख्य दरवाजाजवळ अचानक जास्त स्वच्छता राखली जाऊ लागली किंवा तिथे प्रसन्न वाटू लागत असेल तर समजा की लक्ष्मी देवी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. घरातील कचरा किंवा अडगळीचे सामान जर तुम्ही स्वतःहून बाहेर काढायला सुरुवात केली तर नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात असल्याचे लक्षण. घरात अचानक लहान मुलांना हसण्याचा आवाज वाढणे किंवा पाळीव प्राण्यांचे वागणे शांत आणि आनंदी होणे हा सुद्धा खूप मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी असणार आहे. आणि या छोट्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हे बदल तुमच्या घरात लवकर खूप मोठी सुख समृद्धी घेऊन येण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. आता घरात वातावरण जितकं प्रसन्न आणि शांत राहील तितकीच प्रगती तुमच्याकडे वेगाने आकर्षित होईल. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर हा काळ तुमच्यासाठी खूप मोठे सुवर्ण दिवस घेऊन येत आहे. अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून कुठेतरी अडकलेले तुमचे पैसे अचानक तुम्हाला परत मिळणार आहेत. ज्या पैशात तुम्ही आशा सोडून दिली होती तेच पैसे ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला आणून देईल. व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला पैशाचा नवीन आणि मोठ्या संधी चालून येतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू झाल्यास तुमची आर्थिक अडचण कायमची दूर होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला गेला आहे. फक्त एक काळजी घ्या, पैशाचा वापर करताना कुठेही उधळपट्टी करू नका. कोणालाही या काळात मोठे कर्ज देऊ नका. स्वतःच्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर तुमचे आर्थिक भाग्य खूप मोठ्या प्रमाणात उजळणार आहे. नशिबाची साथ आणखी मजबूत करण्यासाठी आणि आलेला पैसा घरात टिकून राहण्यासाठी एक साधा उपाय देखील करायचा आहे. दान धर्म करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या काळात कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे. शक्य असल्यास शनिवारी किंवा मंगळवारी एखाद्या अपंग किंवा गरजू माणसाला पोटभर जेवण द्या किंवा धान्य दान करा. पक्ष्यांना रोज सकाळी थोडं धान्य आणि पाण्याची भांडी गच्चीवर किंवा खिडकीत ठेवा. एक ग्लास अगदी साध्या दानामुळे तुमच्यावर असणारे ग्रहाचे वाईट प्रभाव पूर्णपणे नष्ट होतील. आणि दान करताना मनात कोणते अहंकार ठेवू नका. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हे दान करा. या साध्या उपाय केल्यामुळे खूप सारे फायदे होतील आणि गरिबी दूर होऊन मानसिक शांतता लाभेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला या काळात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काही साधी लक्षणं तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला सतत थकवा जाणवणे, डोकेदुखी किंवा पोटाचे विकार आजार होऊ शकतात. याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेस डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे शांत बसून ध्यान किंवा नामस्मरण जरूर करा. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप मोठी आणि आश्वासक प्रगती पाहायला मिळणार आहे. नोकरी करण्यासाठी लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप मोठे कौतुक लाभेल आणि नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि त्यामुळे पगारवाढ सुद्धा होईल. जे लोक स्वतःहून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात त्यांच्यासाठी हा काळ अतिशय योग्य आणि नवीन भागीदारी किंवा नवीन ग्राहक मिळतील. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार खूप वेगाने होईल. बाजारात तुमचे नाव आणि प्रत वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मोठी कामे मिळणं अगदी सोपं आणि सहज होईल. फक्त कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालणं टाळा आणि स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक आयुष्य आणि नातेसंबंधामध्ये चालून असलेले सगळे वाद पूर्णपणे मिटणार आहेत. घरात अनेक दिवस जे तणावाचे वातावरण होते ते संपूर्ण सुख आणि शांत नांदणार आहे. पती पत्नीमधील संबंध पूर्वीपेक्षा जास्त मधुर आणि घट्ट होतील. दोघेही एकमेकांना खूप समजून घेतील आणि चांगली साथ सुद्धा देतील. मुलांच्या शिक्षणाची किंवा लग्नाची जी चिंता तुम्हाला सतावत होती ती चिंता आता पूर्णपणे दूर होईल. नातेवाईकांसोबत असलेले जुने मतभेद विसरून सगळे एकत्र येतील आणि घरात एखादे लहान का होईना पण शुभ कार्य नक्की ठरणार आहे. तर कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, ज्यामुळे घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा खेळू लागेल. तर मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच नशीब बदलणारा आणि स्वप्न पूर्ण करणारा ठरणार आहे. त्यामुळे मनातील सगळी भीती आणि चिंता बाजूला ठेवा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. जर तुम्हाला ही माहिती आणि भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा, आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ वृश्चिक राशीचे असतील तर त्यांना नक्की शेअर करा, कारण त्यांनाही खूप मोठा फायदा होईल. तर बघा, वृश्चिक राशीच्या मित्रांनो, 17 जुलै ते 31 जुलै या काळात तुम्हाला खूप सारे मोठे जीवनात बदल घडताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला खूप सारे शांतता मनात मिळेल आणि घरात देखील वातावरण आनंदाचे राहील. चला तर मग अशा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.